अमित शहा यांनी पियुष गोयलांना फटकारलं। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्याचा गोयल यांनी केला होता दावा। प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाल्याचा दावा करणं गोयल यांच्या अंगाशी। राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचं प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। लोकभावनेचा आदर करूनच निर्णय घेणार, तर राज ठाकरे वाकरे हे आमच्या पक्षाचे आहेत का? पटेलांचा संतप्त पलटवार। अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? खासदार संजय राऊतांचा सवाल। भाजपला विरोध करणारा एकतर जीव गमावतो किंवा जेलमध्ये जातो, राऊतांचा आरोप। जेव्हा राजकीय अपघात होतो तेव्हा नातेवाईक विरोधकांना संशय येतोच। अजितदादांच्या विमान अपघातावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगितलं। शरद पवारांना विलीनीकरण हवं असेल तर एनडीएमध्ये सहभागी व्हावं लागेल। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका विलीनीकरणाबाबत पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपमधल्या नेत्यांची चर्चा करावी लागणार। पुणे आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे। शासन आदेश जारी। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदाची पाटीही लागली। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता। सत्ताधारी पक्षांच्या सहमतीने निर्णय झाल्याची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार होत्या लातूरला। मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता विराजमान। भाजपाने अमराठी महापौर केल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट। मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग। महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज किंवा उद्या बैठक घेणार। 7 फेब्रुवारी रोजी महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार। भाजपकडून मुंबईतील महापौर निवडीच्या हालचालींना वेग। 48 तासात भाजपाचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर। भाजपकडून मुंबईतील महापौर निवडीच्या हालचालींना वेग। पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे, तर आरपीआय कडून भाजपतर्फे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।